श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता नुकताच 31 मार्च रोजी आपण सर्वांनी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला. तर आता येत्या 26 एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने 20 एप्रिल ते 26 एप्रिल या सप्ताह काळामध्ये या 7 दिवसांमध्ये अखंड नाम जपयज्ञ सप्ताह हा सुरू होणार आहे. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वांनी वेगवेगळी सेवा ही स्वामी महाराजांची केलीच असेल आणि आता स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. येत्या 20 एप्रिलपासून स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये अखंड नाम जपयज्ञ सप्ताह सुरू होत आहे आणि त्या निमित्ताने वेगवेगळी सेवा ही स्वामी महाराजांच्या केंद्रात होणार आहे. त्यामध्ये याग होणार आहेत, प्रहर सेवा होणार आहे आणि त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं पारायणसुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात होणार आहे. जर तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्राचं पारायण करता येत असेल तर तुम्ही ते केंद्रामध्ये जाऊन नक्की करा. कारण सामूहिक गुरुचरित्राच्या पारायणामध्ये जेव्हा तुम्ही सहभागी होता तेव्हा त्या सामूहिक सेवेचे फळ हे तुम्हाला अनंतपटीने मिळत असते आणि म्हणून जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण हे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात करता येत असेल तर तुम्ही ते नक्की करा. नाहीतर तुम्ही घरीसुद्धा गुरुचरित्राचं पारायण हे करू शकतात. जर तुम्हाला केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्राचं पारायण हे वेळेअभावी करता येत नसेल, लहान मुलं असतील किंवा नोकरीमुळे जॉबमुळे जर तुम्हाला केंद्रात मठात गुरुचरित्राचं पारायण करता येत नसेल, या सामूहिक सेवेमध्ये जर तुम्हाला सहभागी होता येत नसेल तर तुम्ही घरीसुद्धा गुरुचरित्राचं पारायण केलं तरीसुद्धा चालेल. या सप्ताह काळामध्ये गुरुचरित्राचं पारायण करणं अत्यंत लाभदायक आणि शुभदायक असतं. मनुष्य जन्मामध्ये येऊन एकदा तरी प्रत्येक व्यक्तीने गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करावं. गुरुचरित्राचं पारायण करणारी व्यक्ती भाग्यवानच ठरत असते आणि म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी या सप्ताह काळामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करावं. पण आपल्यापैकी सगळ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण करणं हे काही शक्य होत नाही. काहींच्या घरामध्ये लहान मुलं असतात तर काही व्यक्ती काही सेवेकरी हे जॉबला जात असतात. त्यामुळे त्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं हे काही शक्य होत नाही. आतून तर खूप इच्छा असते स्वामी समर्थ महाराजांची काहीतरी या सप्ताह काळामध्ये सेवा आपल्याकडनं घडावी, स्वामी महाराजांची कोणती ना कोणती सेवा ही आपण करावी, अशी आपल्यापैकी बऱ्याच जणांची आतून खूप इच्छा असते. बऱ्याच सेवेकऱ्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं पण वेळेअभावी ते शक्य होत नाही. गुरुचरित्राचं पारायण करताना त्याचे कडक नियम पाळावे लागतात, म्हणून काही जण गुरुचरित्राचं पारायण करत नाहीत. आपण सांसारिक मनुष्य आहोत आणि सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून गुरुचरित्राचं पारायण करणं हे बऱ्याच व्यक्तींना शक्य होत नाही. मग अशा सेवेकऱ्यांनी स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करावी, या सप्ताह काळामध्ये कोणत्या ग्रंथांचे पारायण या सप्ताह काळामध्ये करावेत, याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. अशी कोणती साधी सोपी पारायणं आहेत जी आपण या सप्ताह काळामध्ये करू शकतो, याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर या ग्रंथांच्या पारायणामध्ये सर्वात पहिलं पारायण येतं ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण होय. गुरुचरित्राचं पारायण करत असताना जितके खाण्यापिण्याचे नियम आपल्याला पाळायचे असतात तितके कडक नियम स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करताना आपल्याला पाळायची काहीच गरज नाही. फक्त आपल्याला मांसाहार हा बंद ठेवायचा असतो आणि दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये ही सेवा करायची नसते. फक्त हे 2च नियम आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करताना पाळायचे असतात. आणि तसंच ही सेवा करत असताना, हे पारायण करत असताना जर तुम्हाला परान्न वर्ज्य करता आलं तर अतिशय उत्तम. या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत आणि या संपूर्ण 21 अध्यायांचं पठण करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागत असतो. तुमच्या वाचनाच्या स्पीडवर तुम्हाला या ग्रंथाचे पारायण करताना वेळ हा लागेल. तर मग तुम्ही या सप्ताह काळामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 पारायणही करू शकतात. रोज 1 ते 21 अध्याय पठण करून याप्रमाणे तुम्ही या सप्ताह काळामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 पारायणं करू शकतात. आणि जर तुम्हाला इतकाही वेळ नसेल तर मग तुम्ही या ग्रंथातील 1 ते 3 अध्यायांचे क्रमशः पठण करू शकतात. म्हणजे आज पहिल्या दिवशी जर तुम्ही पहिले 1 ते 3 अध्याय पठण केले तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला 4 ते 6 अध्यायही पठण करायला लागतील आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला 7 ते
9 असे क्रमशः तुम्हाला अध्याय पठण करावे लागतील. म्हणजे रोज क्रमशः 3-3 अध्याय तुम्हाला 7 दिवसांमध्ये पठण करावे लागतील. आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही या ग्रंथाचं पारायण कराल तेव्हा तुमचं सप्ताह काळामध्ये एक पारायण हे पूर्ण होईल. आणि त्याचप्रमाणे या ग्रंथाचं पारायण करत असताना जर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप केला तर अतिशय उत्तम. तुमची जी काही इच्छा आहे, तुम्हाला जे काही हवं आहे, ज्यासाठी तुम्ही हे पारायण करत आहात, तर ती इच्छा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना सांगायची आहे की स्वामी महाराज, माझी अशी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी तुमची ही संकल्पित सेवा करत आहे आणि तुम्ही माझ्याकडनं ही सेवा पूर्णपणे व्यवस्थित पार पाडून घ्या. या पद्धतीने संकल्प करून तुम्ही ही सेवा करू शकतात. 7 दिवसांमध्ये 3-3 अध्याय पठण करून तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकतात. या पद्धतीने एक पारायण तुमचं सप्ताह काळामध्ये पूर्ण होईल. किंवा मग तुम्ही संपूर्ण 21 अध्यायसुद्धा या सप्ताह काळामध्ये रोज पठण करू शकतात. म्हणजे रोज तुम्हाला 1 ते 21 अध्यायांचं पठण करायचं आहे. या पद्धतीने 7 पारायणे हे तुमचे या ग्रंथाचे पूर्ण होतील. या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकतात. तर याप्रमाणे आपलं हे पहिलं पारायण झालं. आणि दुसरं पारायण आपण कोणत्या ग्रंथाचं करायचं आहे, तर जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचंही पारायण करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही अशावेळी श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचं पठण करू शकतात. या पोथीचं पारायण तुम्ही करू शकतात. तर ही जी पोथी आहे, तर ही पोथी हा ग्रंथ वासुदेव देवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनीच या ग्रंथाची रचना केली आहे. ज्या टेंबे स्वामींनी घोर कष्टोद्धारण या स्तोत्राची रचना केली आहे, त्याच टेंबे स्वामींनी हा ग्रंथ लिहिला आहे, या ग्रंथाची रचना केली आहे. या ग्रंथाचं पारायणसुद्धा 7 दिवसामध्ये केलं जातं. आणि या ग्रंथाचं पारायण करत असताना कोणते नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती त्या ग्रंथामध्ये, त्या पोथीमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही सप्ताह काळामध्ये या ग्रंथाचं पारायण केलं तर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं, असं या ग्रंथाचं महात्म्य आहे. आणि या ग्रंथाचं पारायण बऱ्याच अंशी महिलाच करताना दिसतात. तर 7 दिवसांमध्ये तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्रसार टेंबे स्वामींचं जे पुस्तक आहे, जो ग्रंथ आहे, त्याचं पारायण हे करू शकतात. तर हा ग्रंथ कोणता आहे हे तुम्हाला वर स्क्रीनवर दिसतच असेल. आणि याच ग्रंथाचं पारायण तुम्ही करायचं आहे. जर तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही हे ग्रंथ आधीच तुमच्या घरी आणून ठेवा. आणि हा ग्रंथ तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही हा ग्रंथ तुमच्या घराजवळ जिथे कुठे पूजेचे स्टॉल असतील, पूजेचे सामान जिथं मिळत असेल, तिथे तुम्हाला या पोथी हे ग्रंथसुद्धा मिळून जातील. तर तिथून तुम्ही हा ग्रंथ तुमच्या घरी आधीच आणून ठेवायचा आहे. आणि त्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही सप्ताह काळामध्ये करायचं आहे. तर हे झालं दुसऱ्या ग्रंथाचं पारायण. आणि तिसऱ्या कोणत्या ग्रंथाचं पारायण आपण या सप्ताह काळामध्ये करू शकतो, तर जर तुम्हाला आधी सांगितलेल्या दोन्ही ग्रंथांचं पारायण करता येत नसेल तर मग तुम्ही या सप्ताह काळामध्ये संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकतात. दत्तावधूत स्वामींचा हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथसुद्धा तुम्हाला वर स्क्रीनवर दिसत असेल. तर या ग्रंथामधलं तुम्हाला काय वाचायचं आहे, तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र इतकंच तुम्हाला वाचायचं आहे. आणि या ग्रंथामध्ये पुढे जे दिलेलं आहे श्री दत्त लीलामृत, श्री सिद्ध लीलामृत, हे जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकतात. नाहीतर नाही वाचलं तरीसुद्धा चालेल. फक्त श्री संक्षिप्त गुरुचरित्र इतकंच आपल्याला वाचायचं आहे. तर हा ग्रंथ आपल्याला कसा वाचायचा आहे, तर या ग्रंथामध्ये एकूण 7 अध्याय आहेत. या ग्रंथामध्ये फक्त 1 ते 7च अध्याय आहेत. त्यामुळे या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी फक्त अर्धाच तास हा लागत असतो. त्यामुळे या सप्ताह काळामध्ये 7ही दिवस आपण संपूर्ण 7 अध्यायांचं पठण या सप्ताह काळामध्ये दररोज करायचं आहे. म्हणजे रोज 7ही अध्यायांचं पठण आपल्याला या सप्ताह काळामध्ये रोज करायचं आहे. संपूर्ण पोथी ही आपल्याला दर दिवशी रोज वाचायची आहे. आणि या ग्रंथांचे खूप कडक नियम नाहीत. जे काही नियम आपल्याला पाळायचे आहेत ते नियम या ग्रंथांमध्ये दिलेले आहेत. मेन कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत, तर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे. या सप्ताहाच्या काळामध्ये तुम्ही कुठलंही पारायण करत असाल तर तुम्हाला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे. सात्विक अन्नच हे आपल्याला ग्रहण करायचं आहे. आणि आपले विचारसुद्धा आपल्याला सात्विक ठेवायचे आहे. आणि आपली वागणूक ही चांगली ठेवायची आहे. तर हे झालं आपलं तिसरं पारायण. आणि आपण चौथ्या कोणत्या ग्रंथाचं पारायण या सप्ताह काळामध्ये करू शकतो, तर ते आहे श्री गुरु लीलामृत या ग्रंथाचं पारायण होय. वामनबुवा रावजी वैद्य यांनी श्री गुरु लीलामृत या ग्रंथाची रचना केलेली आहे. तर या ग्रंथाचं पारायण आपण या सप्ताह काळामध्ये करू शकतो. तर हा ग्रंथसुद्धा तुम्हाला वर स्क्रीनवर दिसत असेल.
या ग्रंथामध्ये 52 अध्याय आहेत, तर याचे तुम्ही पारायण करू शकतात। या ग्रंथाचे नियमसुद्धा अगदी सोपे आहेत आणि त्यामध्ये कथासारसुद्धा दिलेला आहे। म्हणजे जर तुम्हाला एखादा अध्याय कळला नाही तर तुम्ही त्याचा कथासारसुद्धा वाचू शकतात। यामध्ये 52 अध्याय आहेत, तर तुम्हाला हे 52 अध्याय 7 दिवसांमध्ये पठण करायचे आहेत। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला जमत नसेल तर कोणत्या प्रभावी 4 ग्रंथांचं पारायण या सप्ताह काळामध्ये आपण करावं याबद्दल संपूर्ण माहितीही बघितली आहे। त्यापैकी तुम्हाला ज्या ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत असेल त्या ग्रंथाचं पारायण तुम्ही या सप्ताह काळामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त नक्की करा। तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्यफळ हे नक्की मिळेल। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।